गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या तृतीय मासिकानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांच्या वतीनं पंढरपूर शहरातील लिसबावी परिसरातील विसावा मंदिर येथे मोफत वाचनालय सुरू करण्यात आलं असून या प्रसंगी अजितदादांच्या फोटोस पुष्पहार घालून वाचनालयाचं उद्घाटन माजी नगरसेवक गणेश अधटराव यांच्या हस्ते, नगरसेवक बालाजी मलपे, नगरसेवक सौरभ थिटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पंढरपूर शहराध्यक्ष मोहम्मद उस्ताद यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं। अजितदादांच्या आठवणींना उजाळा देऊन दादांबद्दल आपले विचार व्यक्त केले व कोणतेही पद असो अथवा नसो, राष्ट्रवादीच्या बॅनरखाली श्रीकांत शिंदे हे नेहमीच अजितदादांच्या विचारांवर चालणारा कट्टर कार्यकर्ता असून खऱ्या अर्थानं स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ गेली 3 महिने झाले दादांना जाऊन पण प्रत्येक सामाजिक उपक्रम राबवून श्रद्धांजली अर्पण करत आहेत। राजकारण करत असताना नेत्याप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जपली असं प्रतिपादन पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक सौरभ थिटे यांनी केलंय। या कार्यक्रमावेळी गणेश अधटराव यांनी आपले विचार व्यक्त केले। यावेळी गणेश अधटराव, नगरसेवक बालाजी मलपे, नगरसेवक सौरभ थिटे, मोहम्मद उस्ताद, शहराध्यक्ष दिगंबर सुडके, संजय मोमाने, सारंग महामुनी, प्रदीप तांदळे, श्रीयेश अभंगराव, विकी अभंगराव, ज्येष्ठ नागरिक शरद परचंडे, बापूसाहेब चव्हाण, नामदेव चव्हाण, अनिल झुंजार, भीमराव जाधव, नागेश सूर्यवंशी, काळेसाहेब आदी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आमचे दिवंगत नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या दुसऱ्या मासिकच्या निमित्तानं आज आपण पंढरपूर येथील विसावा मंदिर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वाचनालय सुरू करतो। तर आज मी गेले कित्येक दिवस या ठिकाणाहून जाताना बघतोय की ज्येष्ठ नागरिक या कट्ट्यावर निवांत आपल्या आरामशीर बसलेले असते। आज जरी जग मोबाईलच्या दुनियेत व्यस्त असले तरी ज्येष्ठ नागरिकांसाठी विसावा जरी या अमृतसर मंदिरात असेल तर त्यांना वाचण्यासाठी काही उपलब्ध नव्हतं। त्यामुळं एक अजितदादांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली वाहत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून गेल्या 2 महिन्यापासून पहिल्या मासिकला नवरंगी बालकाश्रमामध्ये अनाथ मुलांना जे भोजन दिलं, त्यानंतर आपल्या लिंक रोड परिसरात 300 झाडांचं वृक्षारोपण केलं आणि आज ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वाचनालय आपण या ठिकाणी सुरू करतोय। वाचनालयाच्या निमित्तानं एवढं सांगतोय की आपल्या अनुभवातून खऱ्या अर्थानं हे ज्येष्ठ नागरिक आम्हाला सल्लागार म्हणून हे चांगले उपयोगी ठरत असतात। त्याच पद्धतीने गणेश भाऊ असेल, बालाजी मलपे असतील, मेंबर सौरभ दादा असतील, आमचे मेंबर असतील, सुरके काका असतील, या सगळ्यांच्या विचारातून हे वाचनालय सुरू झालेलं आहे आणि असेच वाचनालय भविष्यात सुद्धा पंढरपूर शहरात ज्या ठिकाणी विसावा आहे, ज्या ठिकाणी मुलं थांबतील त्या मुलांसाठी वाचनालय सुरू करण्याचा माझा संकल्प आहे आणि आज त्याची पहिली सुरुवात आपल्या विसाव्या मंदिरापासून झालेली आहे। त्यामुळं खऱ्या अर्थानं मी सौरभ दादाचा आभार मानतो की या ठिकाणी त्यांनी वाचनालय करण्यासाठी परमिशन दिली। त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचा आभार मानून आज वाचनालय सुरू झालं असं जाहीर करतो। अजितदादा पवार यांच्या तिसऱ्या मासिकाच्या निमित्तानं आपले गणेश अधटराव त्या उपक्रमाचं जे आतून घडतंय ते आमचे श्रीकांत आबा शिंदे, बालाजी काका म्हणते, मेंबर आणि सर्व इतर आमचे सर्व मित्र परिवार
अशा ठिकाणी एक अतिशय चांगला उपक्रम श्रीकांत आबांच्या माध्यमातून आपण राबवलेला आहे. फक्त आता त्यांनी सांगितलं की ह्या ठिकाणी विसावा मंदिर आहे, पवित्र ठिकाण आहे आणि इथं एक नैसर्गिक वातावरण असं चांगलं आहे की सगळे ज्येष्ठ नागरिक सकाळ संध्याकाळ विसावा म्हणून आपलं विश्रांती घेतात. मग त्यावेळेला निदान बाकीचे काय हे नसताना पेपर वाचण्यासारखं एक महत्त्वाचं जगाचं ज्ञान मी त्या पेपरमधून कुठं काय बाहेर चाललेलं आपल्याला सगळ्याला त्यामधून कळतंय. तर असं त्यासाठी त्यांनी एक चांगला उपक्रम केला आहे आणि असंच इथून पुढं त्यांच्या हातून पुढे भविष्यकाळात असेच चांगले उपक्रम दादाच्या स्मरणार्थ होत राहू एवढीच आम्ही ज्येष्ठ नागरिकांतर्फे मी त्यांना सदिच्छा देतो.